नमस्कार. विद्वती किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण ज्वारीच्या पिठाची बिना भाजणीची खमंग आणि खुसखुशीत चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत. खूप कमी साहित्यामध्ये काहीच पूर्वतयारी न करता कधीही तुम्ही ही चकली बनवू शकता. बिलकुल तेलकट होत नाही. केलेल्या दिवसापासून ते संपेपर्यंत वातड न होता खुसखुशीत लागते. यात आपण फक्त एक साहित्य टाकणार आहोत जे आपल्या किचनमध्ये नेहमीच उपलब्ध असते, ज्यामुळे आपली चकली खुसखुशीत आणि खमंग होते. जर आपली चकली तेलकट होत असेल, खुसखुशीत होत नाही आणि मग तेलात सोडल्यावर विरघळते किंवा मग खूपच कडक होते किंवा मग बनवताना तुटते, या सर्व गोष्टी चकली करताना जर होत असतील तर हा व्हिडिओ तुम्ही एक वेळेस नक्की पहा. भरपूर छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिकनी भरपूर असा हा व्हिडिओ खूपच उपयुक्त असा ठरणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी 2 वाटी हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ मी एकदम फ्रेश घेतलंय. ज्वारीची चकली बनवण्यासाठी कधी पण आपणाला एकदम फ्रेश पिठाचा वापर करायचा आहे, कारण ज्वारीच्या पिठामध्ये खूपच कमी कस असतो, म्हणून इथे ताज्या पिठाचाच वापर करायचा आहे. 2 वाटी ज्वारीच्या पिठासाठी आपणाला 1 वाटी बेसनाचं पीठ लागणार आहे. हे पीठ पण आपणाला चाळूनच घ्यायचं आहे. हा मी अर्धी वाटी डाळवा घेतला आहे. डाळव्याच्या पिठामुळे चकली खुसखुशीत आणि खमंग होते. एक वेळेस तुम्ही नक्की टाकून पहा. तर याला पण आपणाला मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर याला परत एकदा चाळणीमधून चाळून घ्यायचं आणि मगच याला आपणाला या पिठामध्ये मिक्स करायचं आहे. यात पाव वाटी पांढरे तीळ टाकायचे किंवा मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. 2 चमचा लाल तिखट टाकायचं, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ घ्यायचं. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि 1 चमचा धने पावडर घ्यायची. आता यात आपणाला 1 चमचा ओवा टाकायचा आहे. तो असा हातावरती चोळून टाकायचा किंवा मग तुम्ही मिक्सरमधून थोडंसं फिरवून पण टाकू शकता. आता यात जर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार अजून काही मसाले टाकायचे असतील तर तुम्ही ते पण टाकू शकता. सर्व मसाले आणि पीठ चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे. मग यात पाव वाटी कडकडीत गरम केलेलं तेल टाकायचं. इथे तेल आपणाला खूप कडक गरम करून टाकायचं आहे, त्यामुळे चकल्या खुसखुशीत होतात. तेल टाकल्यानंतर लगेच हे मिक्स करून घ्यायचं. मग त्यानंतर याला हाताने मिक्स करायचं. इथे आपण एक सर्वात महत्त्वाची टिप्स पाहणार आहोत, ती म्हणजे की चकली तेलामध्ये का विरघळते. तुम्ही ज्या वेळेला चकलीच्या पिठामध्ये मोहन टाकता त्याचं प्रमाण जर जास्त झालेलं असेल तर मग मात्र आपली चकली तेलामध्ये विरघळते. म्हणून चकलीमध्ये टाकते वेळेस मोहन हे योग्य प्रमाणामध्येच टाकायचं. आता हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर हे पीठ असं मुठीमध्ये घेऊन पाहायचं. जर याचा छान उंडा होत असेल तर असं समजायचं की आपलं हे चकलीसाठीचं पीठ एकदम योग्य तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपणाला गरम पाणी टाकायचं आहे. तर इथे मी 1 वाटी हे सुरुवातीला गरम पाणी घेतलेलं आहे. हे पाणी आपणाला खूप कडकडीत गरम नाही घ्यायचं. आपण आतमध्ये बोट टाकल्यानंतर आपल्या बोटाला चटका नाही बसणार इतक्या प्रमाणामध्ये हे पाणी गरम करून घ्यायचं. आता सुरुवातीला हे पाणी टाकल्यानंतर एकदा हे मिक्स करून घ्यायचं. मग त्यानंतर आपणाला परत यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. इथे परत मी अजून 1 वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे. तर इथे एकदाच पाणी न टाकता आपणाला पीठ मळतच पाणी टाकायचं आहे, कारण चकलीसाठीचं जर पीठ पातळ झालं तर मग आपल्या चकल्या बनवते वेळेस तुटतात आणि मग त्या तळताना तेल पण ओढून घेतात. म्हणून हे पीठ मळते वेळेस योग्य पाण्याचं प्रमाण वापरूनच आपणाला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपणाला पीठ मळायचं आहे. थोड्यासाच पाण्याचा वापर करून याचा असा घट्ट उंडा मळून घ्यायचा. आता इथे मी फक्त 2 वाटी पाणी घेतलेलं होतं, तर यातलं हे पहा थोडंसं पाणी उरलेलं आहे, म्हणजे हे पाव वाटी पाणी उरलेलं आहे. तर आता या पाण्याचा वापर आपणाला परत कसा करायचा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर आता हे मळून घेतलेलं पीठ आपणाला फक्त 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं.
पिठावरती आपण जे झाकण ठेवलेलं होतं त्याला पण हे पहा थोड्या प्रमाणामध्ये पाणी सुटलेलं आहे। हे पीठ मळल्यानंतर याला 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ नाही ठेवायचं, याच्या लगेच चकल्या बनवून घ्यायच्या। आता या ठिकाणी मी तुम्हाला दुसरी आणि खूप महत्त्वाची टिप्स सांगणार आहे, ती म्हणजे चकलीचं पीठ कधीही सोऱ्यामध्ये भरण्याच्या अगोदर आपणाला या पिठाला थोडंसं हातपाणी लावायचं आहे, ज्यामुळे आपल्या चकल्या बनवते वेळेस तुटत नाहीत आणि चकलीला चांगला चिकटपणा येतो। तर हे पहा असं हातपाणी लावून सोऱ्यामध्ये जितकं बसेल तितकं आपणाला पिठाचं प्रमाण घ्यायचं आहे आणि सोऱ्यामध्ये पीठ टाकण्या अगोदर याला थोडंसं तेल लावायचं आहे, जेणेकरून आपण चकली बनवते वेळेस ती योग्य प्रमाणामध्ये आणि एक समान चांगल्या पद्धतीने सुटेल। म्हणून इथे थोडंसं तेल लावायचं, मग सोऱ्यामध्ये हे पीठ टाकून याला लगेच पॅक करून घ्यायचं। इथे पिठामध्ये आपणाला कुठेच थोडीशीही पोकळी ठेवायची नाही, कारण जर पिठामध्ये थोडीशीही जर पोकळी असेल तर मग चकल्या बनवते वेळेस मग मधात तुटू शकतात। म्हणून याला सोऱ्यात चांगलं दाबून भरून घ्यायचं आणि वरती याला थोडीशी स्पेस ठेवायची, जेणेकरून आपणाला सोऱ्याचं झाकण व्यवस्थित लावता येईल अशा पद्धतीने। आणि हे उरलेलं पीठ पण आपणाला साईडला झाकून ठेवून द्यायचं आहे। इथे एका प्लेटवरती थोडंसं आपणाला तेल लावून घ्यायचं आहे आणि मग त्यावरती ही चकली बनवायची। तुम्हाला चकली कशी पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही लहान मोठी बनवू शकता। चकली खूप छोटी पण नाही बनवायची आणि खूपच मोठी नाही बनवायची। आणि ही तयार झाल्यानंतर चकलीचं शेवटचं आणि सुरुवातीचं टोक चांगल्या पद्धतीने पॅक करून घ्यायचं, जेणेकरून ते तळते वेळेस सुटत नाही। तर हे पहा अशाच पद्धतीने सर्व चकल्या बनवून घ्यायच्या। इकडे गॅसवरती मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं, तर हे आता चांगल्या पद्धतीने गरम झालेलं आहे। यामध्ये एक एक करून एक वेळेस 3 ते 4 चकल्या सोडून द्यायच्या। चकली तेलात सोडल्याबरोबर सुरुवातीला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची, मग त्यानंतर आपणाला गॅसची फ्लेम ही लो करायची आहे। यामुळे चकल्या आपल्या खुसखुशीत होतात। जर तुम्ही हाय फ्लेमवरती चकल्या तळून घेतल्या तर त्या आतून चांगल्या पद्धतीने तळल्या नाही जात। म्हणून ह्या छान एकदम लो फ्लेमवरती तळून घ्यायच्या आणि तेलावरचे हे सर्व बुडबुडे असे कमी झाल्यानंतर आणि ज्या वेळेला चकलीचा कलर बदलला आणि चकली चांगल्या पद्धतीने तळल्यानंतर पण तिचा एकदम खमंग असा वास येतो, तेव्हाच या चकल्या तेलातून काढायच्या। तर इथे मी तुम्हाला चकली तेलात सोडण्याची दुसरी आणि एकदम सोपी अशी पद्धत दाखवते। तर हे पहा अशा प्लेटवरती टाकलेल्या चकल्या एकदम आल्हादी तेलाच्या एकदम जवळ नेऊन सोडायच्या, खूप वरतून नाही सोडायच्या। जर खूप वरतून सोडल्या तर मग तेल अंगावरती उडू शकतं, म्हणून एकदम तेलाच्या जवळ नेऊनच ह्या चकल्या सोडायच्या आणि दोन्ही साईडनी चांगल्या सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायच्या। चकली तेलात दोन्ही बाजूनी पलटताना तिला काटा चमच्यानेच पलटून घ्यायचं, जेणेकरून त्या तुटत नाहीत आणि त्याला व्यवस्थित पलटताही येतं। तर ह्या अशा पद्धतीने मग नंतर झारीमध्ये काढून घ्यायच्या व टिश्यू पेपरवर ठेवून द्यायच्या। तर सर्व चकल्या अशाच पद्धतीने सोनेरी रंगावरती आणि एकदम खुसखुशीत होतील अशा तळून घ्यायच्या। आता ह्या आपल्या सर्व चकल्या तयार आहेत। तर यातील आपण एक चकली पाहू, किती खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी झालेली आहे। इथे तुम्ही पाहू शकता। चकली बनवताना जर त्याचं योग्य प्रमाण आणि बनवते वेळेस जर छोट्या छोट्या योग्य टिप्स वापरून बनवली तर चकली कधीच फसत नाही आणि बिलकुल बिघडत नाही। तर अशाच पद्धतीने ज्वारीच्या पिठाची ही खुसखुशीत आणि खमंग आणि पटकन होणारी चकली तुम्ही पण एक वेळेस नक्की बनवून पहा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। थँक्यू।